नमस्कार, मी हर्षल मुंडे. स्वागत आहे आपलं रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या पेजवरती. तर मित्रांनो, आजपर्यंत रोहा स्टार सिरीज ही आपण चालू केली होती. खूप सारा प्रतिसाद तुम्ही तर दिलात. पण काहीकांनी आम्हाला यापुढे जाण्यासाठी अजून आयडियाज तिकडे मात्र दिल्या. म्हणजेच कमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत खूप लोकांची इच्छा होती, की रील्समध्ये काही प्रश्न येत आहेत. म्हणजे मोजक्याच व्हिडिओ होतात. पण आम्हाला रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या पेजवरती लाँग व्हिडिओ म्हणजे अगदी प्रत्येक खेळाडूची सगळी काही माहिती ऐकायला निश्चितपणे आवडेल. आणि म्हणूनच आज आपण खऱ्या अर्थाने म्हणजे काही कमेंट अशाही आल्या होत्या, की युवा खेळाडू तर आहेतच, ते YouTubeच्या माध्यमातून फेमस होत आहेत. पण ज्यांनी रोहा तालुक्याचं क्रिकेट खरं चालू केलं, किंबहुना रोहा तालुक्याचं नाव साता समुद्र पार केलं आणि असे क्रिकेटर हे सुद्धा रोहा टेनिसच्या पेजवरती आले पाहिजे. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपल्यासोबत रोहा तालुक्यातील असे लेजेंडरी खेळाडू आपल्यासोबत जुळणार आहेत, ज्यांनी एक म्हणजे क्रिकेटची नाळ त्यांची अजूनही जुडली आहे. एक संघ मालक म्हणून ओळख निर्माण केली, तर एक आतापर्यंत ॲज अ क्रिकेटचे कोच म्हणून आपल्यासोबत जुळले आहेत. असे 2 खेळाडू आपल्यासोबत आज जोडले जातील. तर मग आपल्या भेटीसाठी येत आहेत ते म्हणजेच आपल्या कोलाड विभागातील एक मोठं नाव किंबहुना रोहा तालुक्याचं नाव साता समुद्र पार नेणारे हे 2 व्यक्तिमत्व म्हणजेच सचिनदादा अमृतकर आणि त्यांच्या समवेत ते म्हणजे आपले किशोरजी मालुसरे साहेब. आणि हे असे 2 खेळाडू असे आहेत. आज सचिनदादा म्हणजे रायगड प्रीमियर लीग मागील पार पडली. R911 पुगाव संघ फायनल खेळला. फायनल खेळल्यानंतर त्या संघाचा ॲज अ कोच म्हणून त्यांनी काम पार पडलं. तर आत्तापर्यंतच्या सगळ्या स्पर्धा ज्या आपण पाहतोय ॲज अ खेळाडू म्हणून प्रवास केल्यानंतर ॲज अ संघ मालक म्हणून आपल्यासोबत जुळलेत म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके तात्या किशोरजी मालुसरे. तर हे 2 खेळाडू आज आपल्यासोबत जुळलेत आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी सुद्धा, की आज मी एक युवा समालोचक असून एक म्हणजे मी जेव्हा जन्मालाही नव्हतो आलो तेव्हा यांनी क्रिकेटचा काळ गाजवलाय. मग आजच्या गप्पा रंगतील किंबहुना आज मलाही काहीतरी नवीन शिकायला भेटेल, काही ऐकायला भेटेल आणि तुम्हाला सुद्धा. तर जाणून घेऊया आपण. सचिन दादा, आपल्याला क्रिकेटची ओढ ही कधीपासून लागली? मी शाळेत असताना क्रिकेट खेळायचो. मग 8वीत असताना आमच्या इंटर म्हणजे हायस्कूलच्या मॅचेस व्हायच्या. म्हणजे आमच्या पण 5-5, 6-6 तुकड्या असायच्या. त्या प्रत्येक तुकडी वाईज अशा टुर्नामेंट व्हायच्या. तर त्या टुर्नामेंट होता होता आम्ही त्या काही वेळा जिंकायचो, काही वेळा हारायचो सुद्धा. तर त्यातून मला शिरीष येरुणकर आमचे प्राध्यापक होते, आता रिटायर झालेत ते. त्यांनी मला बाहेरचं क्रिकेट कसं असतं ते मला त्याने दाखवलं त्यावेळेस. त्यावेळेस चनेरला पहिल्यांदा टुर्नामेंट होती. त्यावेळेस मला त्यांनी विचारलं, "सचिन तू खेळायला येशील का?" मी बोललो, "चालेल सर." मी बोललो, "येईन." त्यावेळेस मला काय दत्ता पालवणकर वगैरे ह्यांना काय मी ओळखलं नव्हतं. अमरज्योत टीम होती, तात्या पण होती त्यावेळेस. त्यावेळेस आम्ही चनेरला पहिली मी ओपनची टुर्नामेंट खेळायला गेलो 8वीत असताना. तात्या पण माझ्यापेक्षा मोठे होते. तात्या आधीपासून अमरज्योतमध्ये जॉईंट होते. तर तिथे गेलो. तिथं आम्ही ती टुर्नामेंट हारलो. पण तिथे माझा परफॉर्मन्स चांगला झालेला. दत्ताची आणि तेव्हा माझी ओळख झाली. तिथपासून मी क्रिकेटला बाहेर खेळायला जाणून लागलो. घेऊया आपण किशोरजी मालुसरे यांच्याकडून, की आपली सुरुवात कशी झाली? माझ्या क्रिकेटची सुरुवात सुद्धा शालेय जीवनापासूनच झालेली आहे. ज्यांचं नाव घेतलं सचिनने ज्यांचं नाव घेतलं शिरीष येरुणकर सर, ते माझे गाववालेच आहेत. त्यांच्या माध्यमातूनच आम्ही बाहेर खेळायला जायला लागलो आणि त्यावेळेला 88-89 वर्ष असेल तेव्हापासूनच आमची खेळायला सुरुवात झालेली आहे. क्रिकेट हा खेळ होता त्यावेळेला थोडा स्लो होता, पण आताचा फास्ट क्रिकेट झालेला आहे. आणि त्यावेळेला आम्ही 88-89 पासून मी सुरुवात केली आणि त्याच्यानंतरच 3 ते 4 वर्षांनी सचिनची एंट्री झाली. म्हणजे एकंदरीत जवळ-जवळ क्रिकेट तुमच्या दोघांचं सोबतच झालंय. मग आता आम्हाला या गोष्टी आवडतील ऐकायला, की तुम्ही दोघं खेळत असताना म्हणजे तुमच्या त्यावेळेला नक्की कशा मॅचेस व्हायच्या किंवा मग तुमच्या दोघांमधल्या घडामोडी काय? तर त्यावेळेचं आमच्या वेळेचं क्रिकेट म्हणजे त्यावेळेला जे आताचं प्राईज असतं, आताचं प्राईज लाखामध्ये आहे, पण त्यावेळेला प्राईज कसे 2000, 3000 असे प्राईज होते त्या आमच्या कालावधीमध्ये. ते पण भरपूर वाटायचे आपल्याला आणि ते त्यावेळेस. सुद्धा आम्हाला भरपूर वाटायचे. आणि तो क्रिकेट जो खेळायला जात होतो आम्ही त्यावेळेला क्रिकेट खेळत असताना आम्हाला स्वखर्चाने जावं लागत होतं आम्ही त्यावेळेचं क्रिकेट, कारण आता हे संघ मालक निर्माण झाले.
आणि आता त्यावेळी जी क्रिकेट ओढ होती ती पाहिल्यानंतर. वेगळीच होती. ज्यावेळी 3,000 जरी असलं पैसे काय बघायचो नाही, पण उद्या मुठवलीला मॅचेस आहेत किंवा चिंचवलीला मॅचेस आहेत, ती ओढ वेगळी लागायची की बाबा मला उद्या जाऊन खेळायचं आहे आणि तिथे जिंकायचं आहे. आणि आता एका ठिकाणी शनिवार रविवार मॅचेस झाल्या, शनिवारी स्टार्ट, की त्या ठिकाणीच पुढच्या मॅचेस डिक्लेअर करत होते. हा पुढच्या वेळेच्या अनाउन्समेंट matches तेव्हा आता कसं सगळं मोबाईलमुळे सगळं ऑनलाईन सगळ्यामुळे समजतं. लगेच त्यावेळेस कसं समजतं. आज जर चिंचवलीमध्ये मॅचेस आहेत तर तिथं लगेच अनाउन्समेंट व्हायची की बाबा उद्या महाबले पाळ्यामध्ये मॅचेस आहेत, ह्या डेटला तिथे मॅचेस आहेत, किल्ल्याला मॅचेस आहेत, ह्या असे तिथं त्यावेळेस अनाउन्समेंट व्हायची. तेव्हा असं काय फोनद्वारे किंवा काय नाही, असं जे काय भेटतील तेव्हाच आपल्याला माहिती बाबा आपल्याला पुढच्या शनिवारी आपल्याला तिथे जाऊन खेळायचं आहे. किंवा गावोगावी गाव- हँडबिल तरी वाटप करायचे आणि त्या हँडबिल नुसार आम्हाला समजत होतं. समजायचं. आणि असं क्रिकेट होतं की दिवसा आम्ही ओरम खेळायचो रात्री नाईट आणि नाईटला आम्ही लगेच त्याच दिवशी नाईटला आम्ही बॉक्स क्रिकेट खेळायला जातो. Box आणि खेळून- तो बॉक्स क्रिकेट हा आमचा अजूनही चालू आहे दोघांचा. अजूनही चालू आहे. त्यामुळे त्यावेळेचं क्रिकेट त्यावेळेस आम्ही शनिवारी डे खेळून रात्रभर आम्ही नाईट खेळायचो, परत रविवारी आम्ही टेनिस खेळायला परत तयार पुन्हा असायचो. जायचं तयार. काही वेळेला आम्ही एकमेकांच्या विरुद्ध विरुद्ध सुद्धा पण खेळलो. बरेच म्हणजे वेळा. बरेच- एवढे विरुद्ध कट्टर की कट्टर आमच्याने विरुद्ध आमची खेळलेलो आहोत. प्रदीप सावंत कोराड आणि जय भवानी चिंचोली म्हणजे आमची कट्टर अंडरमला पण बॉक्स मध्ये पण ते मैदानापुरती ओरमला असतो. सुद्धा फ्रेंड सर्कल आणि सचिन प्रदीप कॉलनीमधून सावंत. खेळायचा. हा. कॉलनीची आणि फ्रेंड सर्कल आंबेवाडीची एवढी मॅच टप व्हायची की म्हणजे त्यावेळेला खूप म्हणजे एकदम ठसन्य व्हायचं. त्यानंतर आमचं क्रिकेट हे म्हणजे गाडीने जा किंवा बसने जा असं क्रिकेट नव्हतं. आम्ही चालत सुद्धा किंवा सायकलवर सुद्धा त्यावेळेला क्रिकेट खेळायला जात त्यावेळेस होतो. हर्षल सायकल. तुला सांगतो मी, आम्ही आमचे एरुणकर सर आहेत, त्यांची काही सासरवाडी आहे ना पंधेरी म्हणून, हा, पंधेरी आंबेत म्हणून गाव आहे पंधेरी. आंबेत साईडला आहे. त्यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम आमची सगळेजण एकत्र गेलेलो. त्यावेळेस आम्ही रात्री 11 किलोमीटर चालून त्या गावाला पोहोचलेलो खेळण्यासाठी आणि तिथे आम्ही फायनल मारलेली पंधेरीला जाऊन. कसं आम्ही आंबेवाडीत राहायचो तेव्हा, कॉलेजला जायचो, त्यामुळे त्यानंतर आंबेवाडीमध्ये आम्ही सगळे संभ्याची मुलं वगैरे एकत्र प्रॅक्टिस करायचो. सुरुवातीला अमरज्योतमधून खेळत होतो, कारण एरुणकर सर, आमचा रुपेश भोनकर, आता म्हणजे त्यांचं ॲक्सिडेंट झालं, ॲज अ म्हणजे पोलीस याच्यामध्ये होते. तर रुपेश भोनकर, त्यानंतर एरुणकर सर आणि आम्ही चिंचवली गावातले तिघे, नंतर कोलाडमधले 2 मुलं, ॲज अ बालसाईमधला एक विजय विजय ठमके ठमके. म्हणून प्लेअर होता. विजय ठमके म्हणजे बॉलिंग एवढी उत्तम टाकायचा Bowling, batting आणि सगळं बॅटिंग all-rounder. सुद्धा, म्हणजे ऑलराऊंडरच होता. त्याला सुद्धा म्हणजे त्याच्यातून वेळ काढून यावं लागायचं शनिवारी आणि रविवारी. अमरज्योतचा कॅप्टन आणि असायचा त्यावेळेस संजय संजय कुर्ले, अमरज्योत, तो संपूर्ण टीम captain. चालवायचा. आणि पूर्णपणे तो टीम एकत्र करून त्यावेळेला आम्ही शनिवार रविवार खेळायला जायचो. त्यानंतर पुढे पुढे म्हणजे आम्ही ॲज अ गोलंदाज म्हणून, मी म्हणजे ऑलराऊंडर म्हणूनच हे करायचो टीममध्ये. सचिन पण नंतर गोलंदाजी पण बॅटिंग म्हणजे दोन्ही करायचा. ॲज अ एक किपिंग तर एवढी चांगला करायचा सचिन की त्यावेळची किपिंग हा. ही सचिननेच करावी. त्यावेळेस क्लोज. दत्ता पालवणकर, हे रवी तेंडुलकर यांना पण क्लोज करायचो त्यावेळेस. आणि दत्ता पालवणकर किंवा रवी तेंडुलकर यांच्या म्हणजे यांच्या समोर आम्ही जेव्हा गोलंदाजी करायचो, ॲज अ दत्ता पालवणकरला सुद्धा एक म्हणजे 1 ते 2 टुर्नामेंटमध्ये आम्ही त्यावेळेचा स्टार होता दत्ता पालवणकर म्हणजे, बरोबर. बरोबर. आणि त्याला सुद्धा मी ॲज अ एक म्हणजे मेडनवर टाकलेले आहेत हा, दत्ता पालवणकर सारख्या प्लेअरला. कारण ते म्हणजे इंदापूरची टीम म्हटलं ना, आणि तर सगळेजण ह्या एरियामध्ये सुपर बॅटर इंदापूर बोला, दचकून. दत्ताला बोलल्यावर का दत्ताला राक्षस म्हणून बॅट्समन बोलायचे, राक्षसच बोलायचे राक्षस एक म्हणून प्रकारचा. बॅट्समन, त्याला अख्ख्या मुंबईवाले त्याला बोलायचे. आणि तो काय माझा गुरुच होता. त्याच्यामुळे मी मोठं क्रिकेट, बाहेरचं क्रिकेट त्याच्यामुळे शिकलो. मी त्याला अजूनही गुरुच मानतो. मग आतापर्यंत तर तुम्ही बरंच क्रिकेट खेळलात, बऱ्याच मॅचेस खेळलात किंवा स्पर्धाही खेळलात, पण आयुष्यभर लक्षात राहावी अशी एखादी मॅच किंवा मग ती स्पर्धा? एक मॅच झाली होती पुईच्या ठिकाणी, क्षेत्रपाल पुई यांनी ठेवल्या होत्या आणि त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती मॅच झाली होती. आणि त्या ठिकाणी प्रदीप सावंत आणि अमरज्योत यांच्यामध्ये ती मॅच झाली होती. आणि त्या ठिकाणी म्हणजे आम्ही त्या ठिकाणी जिंकलो होतो. चांगला गेम झाला होता सगळ्यांचा. दत्ताला मेडनवर पण टाकलेलं. आणि त्यावेळेला दत्ता पालवणकर समोरून खेळत होता प्रदीप सावंत मधून. आणि त्यावेळेला ती जी ओव्हर टाकली होती मी, म्हणजे मला सहसा पहिली ओव्हर द्यायचे नवीन बॉल टाकायचे. नवीन बॉल यूज करताना. तर नवीन बॉलची ती मॅच नवीन सुरुवात केली होती आणि दत्ता सुरुवातीला बॅटिंग करायचं म्हणजे एवढ्या हाणामारी करायचा सुरुवातीला. आणि त्यावेळेला पहिलीच ओव्हर ही मी मेडन टाकली होती आणि ती मॅच आम्ही म्हणजे चांगलीच
ह्याची अटीतटीची मॅच झाली होती आणि त्या मॅचमध्ये आम्ही अमरज्योत संघ हा विजेता झाला होता आणि त्यावेळेला आम्ही कोलाडमध्ये येऊन फटाके सुद्धा ऍक्च्युली आम्ही एकत्र वावरणारे सगळे, हा प्रदीप सावंत मित्रमंडळातले पण प्लेअर आणि आम्ही हे एकत्र वावरणारे प्लेअर. पण पण एक एवढी आनंद त्यावेळेला म्हणून एक सगळ्यांना- आनंद म्हणून साजरा केला त्यावेळेला, म्हणजे एकत्र येऊनच नंतर साजरा केला. पण कोलाडमध्ये त्या फटाके वाजवले. इथे राहायला ज्या वेळेला आलो आंबेवाडीमध्ये, कॉलेजला जात होतं त्यावेळेला मग आम्ही संध्याकाळी रोज प्रॅक्टिस करायचो आणि त्याच्यामधून एक जितेंद्र पाटील म्हणून होते आपल्या इकडचे, जितू पाटील हा, पेजारी जिथे- कुर्डूचे कुर्डूस त्या ठिकाणचे जितेंद्र पाटील. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बाहेरचेच होते. सुरेश धुमाळ म्हणून मित्र त्यावेळेस होता माझा. एटीव्ही कंपनी चालू होती ना, तेव्हा ते सर्व्हिसला त्या असताना ठिकाणी त्यांनी service फ्रेंड ला होते. सर्कल हा ग्रुप तयार केला. तो त्या- ग्रुप केल्याच्या नंतर त्यांनी एवढा छान केला ना ग्रुप, की सगळ्या मुलांना त्यांनी एकत्र आणला. आणि रोज एवढे प्रॅक्टिस करून घ्यायचे आमच्याकडून ते रोज चार जितेंद्र वाजता आम्ही पाटील सर. प्रॅक्टिसला आणि जायचो. त्यांचं सगळेजण ऐकायचे. आणि इथून जे भाडेकरू राहत होते ह्या एरियामध्ये आंबेवाडी स्टॉपला, तेवढ्या ह्याच्यातून एक टीम तयार केली आंबेवाडी गावातून सुद्धा आणि संभे गावातून, असे एकत्रित टीम तयार करून आम्ही त्या ठिकाणी खेळायला लागलो. आणि त्यामध्ये सुरेश धुमाळ म्हणजे ॲज अ बॅट्समन पण, ज्या वेळेला एक बॉल 6 रन पाहिजे असतील अशा वेळेला सुद्धा सुरेश धुमाळ हा मॅच काढून देत होता त्यावेळेचा. तसंच संतोष जांभळे, मोरेश्वर जाधव होता, कुमार लोखंडे की आता जे उपसरपंच आहेत कोलाड ग्रामपंचायतीचे, असे सर्व आम्ही त्यावेळेला एकत्र खेळून आमची टीम पुढे आणली होती. माझे तशा बऱ्याच म्हणजे हे आहेत, मॅचेस भरपूर आहेत, पण मला त्यातून पण सगळ्यात भारी मी एक मॅच आवडते ती म्हणजे आपले विजयराव महादेवराव मोरे यांनी ठेवलेले 31,000 बक्षीस होते त्यावेळेस काय झालेलं, पहिल्या मॅचला मी 0th आऊट झालेलो. 0th आऊट झाल्याच्या नंतर आपल्या पिंगळचाईला मॅचेस होत्या संकेत देशमुख यांच्या इथे. त्यावेळेस प्रकाश कोळी मला काय बोलला, सचिन तू आमच्यातनं खेळायला येतोस काय? तर मी बोललो इथं मी 0th आऊट झालं, तिथं काय करणार, म्हणून मी असा त्याला स्पष्ट बोललो की नको रे, जा मग आता 0th आऊट झालं, टेन्शनमध्ये बोललो, नंतर मॅच खेळायची आहे मला. बोललो नाही चल, बोलते एक मॅच खेळून ये बोलते. पण मी संकेत देशमुख यांच्या गावात गेलो, तिथे मॅचेस होत्या, तिथं प्रकाश कोळीला मी मॅच जिंकून दिले. त्या टुर्नामेंटला मी 3 6 मारलेले आणि तोच अनुभव मला जाम हे उपयोगी पडला की ज्यावेळेस आमची सेमीफायनल लागली भाई बरोबर, त्यावेळेस एकीकडं सगळे हिंदू, एकीकडं सगळे त्यांची पब्लिक होती. आपल्याकडं नाशिक ढोल, आपल्याला बँजो वाजवतात, त्यांच्याकडे नाशिक ढोल, हे पताके बिताके, फुल टेन्शन, फुल पब्लिक होती. माझे स्वतः आई वडील दुकान बंद करून आमच्या अख्ख्या गावातील सगळी लोक मॅच बघायला आलेली की मॅच सेमीफायनल आहे म्हणून. तर ते झाल्याच्या नंतर आमच्या 5 विकेट गेलेल्या भाईच्या अगेन्स्ट. तर द्वारक्या आणि मी होतो आणि त्यांच्यावर लेफ्ट आर्म बॉलर होता टिंका. तो टिंका बॉलर असा होता की खूप छान कट करायचा. तर द्वारक्याला बोललो, द्वारक्या इथं अख्ख्या टुर्नामेंटमध्ये कोणी एकही 6 नाही मारला, आपल्याला जाईल काय? बोललो आपल्याला पाहिजे 26 रन, बोललो 18 बॉल. तर द्वारका बोलते सचिन होतील, बोललो तू फक्त उभा राहा फक्त. तर मी त्या टुर्नामेंटला त्या टिंकाला, जिथं अख्ख्या टुर्नामेंटमध्ये कोणी 6 नव्हते म्हणजे त्याला मी लागोपाठ 3 6 मारलेले नदीमध्ये, धाटावच्या ग्राउंडवरनं. त्यावेळेस मला त्या पब्लिकने अख्खी उचलून घेतलेली त्यावेळेस. आणि त्या टुर्नामेंटला आम्ही त्यांना तिथं हरवल्यानंतर हा जल्लोष झाला. तो जल्लोष झाल्याच्या नंतर संपूर्ण अख्ख्या टुर्नामेंट आम्ही हरलो फायनलला अमृत 11 बरोबर. तटकरे साहेबांच्या हस्ते मला मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीसही मिळालं. संकल्प रॉय ही टीम होती आमची त्यावेळेस आम्ही सगळे असे द्वारकानाथ, दत्ता पालनकर, रवी तेंडुलकर, हे सगळे, संदीप पाटील, हे आमची सगळी रेग्युलर खेळणारी पोरं खेळत होतो त्यावेळेस. तीच एक मॅच माझ्या आयुष्यातली 1 नंबर मॅच. पण त्या टुर्नामेंटला भाईच्या बरोबर जी टुर्नामेंट मॅच झाली, त्या मॅचच्या मुळे मला एवढी प्रसिद्धी भेटली, अख्ख्या लोकांनी मला उचलून घेतली. जवळजवळ 1 ते 1.5 तास आपली सगळी लोक तिथं नाचत होती. ही तर खरी तुमची क्रिकेटची सुरुवात राहिली, पण तिथून पुढे म्हणजे एक चांगला फेम भेटल्यानंतर तिथून पुढच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद भेटला किंवा काही प्रेक्षकांनी कितपत आवड दाखवली तुमच्यावरती? तो मधला काळ म्हणजे माझ्या कसा, मी जसा परफॉर्मन्स माझा चांगला होत गेला तसं मला प्रत्येकजण मला बोलवायला लागले की बाबा सचिन तू आमच्यातनं खेळशील काय. पण माझी टीम होती सुपर फायटर, आपल्या इंदापूरमधनं मी ओपनमध्ये खेळायचो आणि ग्रामीण भागामध्ये मी 11 फायटर कॉलनी ही माझी टीम असायची.
त्यावेळेस मी खेळता खेळताना आम्ही कॉलनीने भरपूर टीम भातसई किंवा इकडचं जेवढे लोकल टीम असेल रोड बीटला सगळीकडे आम्ही फायनल मारलेल्या. त्याच्यानंतर मला हळूहळू रायगड पोलिसनी बोलवलेला. नंतर रायगडची टीम तयार केली. महेंद्र म्हात्रे, परेश चवरकर यांच्या संदर्भात आम्ही दत्ता पालोनकर, रवी तेंडुलकर अशी आमची टीम करून आम्ही रायगड ची टीम एक तयार केली. की त्या टीमनी पण बरेच फायनलमध्ये रायगड पोलीसमधनं मी वर्षभर क्रिकेट खेळलो. मी, दत्ता, रवी तेंडुलकर आणि संदीप पाटील या चौघांनी आम्ही वर्षभर अलिबागच्या टोटल सगळ्या फायनल आम्ही मारलेल्या त्यावेळेस. एक तर असं होतं की ज्या वेळेला मी सावर्ड्याला सावर्ड्याला गेलो होतो. सावर्ड्याला खेळायला गेलो होतो आणि त्यावेळेला यांनी मला सांगितलं की तू यायलाच पाहिजेस. पण त्याच वेळेला माझे वडील आजारी असायचे, म्हणजे बेडवर होते त्यावेळेला, हॉस्पिटलमध्ये होते. तरीसुद्धा मी त्यावेळेला 4 दिवस त्या ठिकाणी खेळायला गेलो. 4 दिवस, कारण मी म्हणजे एकटाच आणि मुलगा तात्या म्हणजे वडिलांचा. कसे आमचे मेन त्यामुळे- बॉलर असल्यामुळे तात्या आमचे त्यामुळे- ओपनिंगचे बॉलर असायचे. त्यावेळेस तात्या जर नसेल मग आमची एक बाजू कमकुवत व्हायची त्यावेळेस. त्याच्यामुळे तात्यांना पाहिजे, त्याच्यामुळे तात्यांना की भरपूर फोर्स भरपूर संजू कुर्लेने केला, हिरुंग सरांनी पण केला. पण शेवटी काय वडील पण आजारी आहेत, आम्ही जास्त पण फोर्स करू शकत होते. पण त्यांनी किती पण काय झालं तरी पण त्यांनी आम्हाला सोडला नाही. त्यावेळेला त्यावेळेस- जावंच लागलं आणि त्या ठिकाणी एवढं म्हणजे खेळायला आवड वाटली की 4 दिवस आपण 4 पहिल्या दिवस वेळेला म्हणजे जिंकलो होतो. हा, जिंकत गेलो, कारण त्या ह्याच्या मॅचेस होत्या, लीग मॅचेस होत्या. आणि लीग साखळी मॅच कशात? त्यावेळेला पहिल्यांदाच खेळत होतो. पहिल्यांदाच खेळत होतो लीग मॅच त्यावेळेला. आता सलग होतात लीग मॅचेस, पण त्यावेळेला सावर्ड्याला त्या पहिल्यांदाच लीग मॅचेस झाल्या होत्या. आणि आम्ही त्या लीग मॅचेस खेळत असताना पुढे पॉईंटनुसार गेलो ना, आणि शेवटी मग क्वार्टर फायनलला काहीतरी हारलो आम्ही आणि क्वार्टर फायनलला. त्यामुळे मग 4 दिवसांनी आम्ही परत आलो. पण 4 दिवस आम्ही त्या ठिकाणी राहिलो होतो. हा एक आमचा एक प्रसंग होता. एकत्र आम्ही त्यावेळेला खेळायला सोबत गेलेलो खेळलो सगळेजण. त्यावेळेस. आणि ज्यावेळेस मी पण एवढा क्रिकेट खेळलो नसतो, ह्यात मोठा वाटा होता माझ्या वडिलांचा आणि माझ्या आईचा. की त्यांना माझ्या एवढा सपोर्ट होता की मी कधीही बोललो तरी माझे वडील, आता माणगावला मॅचेस होत्या त्यावेळेस नाहीत, त्यावेळेस अख्ख्या गावातल्या सगळ्या मुलांना घेऊन माझे वडील स्वतः बघायला यायचे. आईसुद्धा यायचे. दुकान आमचं असायचं, दुकान बंद करून आई कुठेही मॅचेस बघायला यायची. जवळपास कुठे असलं का कुठेही मॅच बघायला यायची. त्याच्यामुळे मी एवढं क्रिकेट खेळलो ना ते माझ्या आई आणि वडिलांमुळेच खेळलो. त्यांचं सहकार्य नसतं तर मला काय एवढं मी पुढे जाऊच आम्हाला शकलो कसं नसतो. त्यावेळेला येरुणकर सर शिकवायला पण होते. शिकवायला पण आणि होते. येरुणकर सरांचं नाव सांगितलं, हा. श्री येरुणकर, का कुठल्या कोणत्या की पोराचं? घरामधून काही त्याला विरोध नसायचा. सर आहेत ना, मग जा सरांबरोबर असं. त्यामुळे मग सरांबरोबर किंवा कोलाटचे आणि सगळे यांच्या निशिकांत सगळ्यात पाटील, लहान त्यावेळेस मीच असायचो. तात्या पण मला सिनियर होते. तात्या माझ्या आधी 3-4 वर्ष आधीपासून खेळायचे तात्या. कारण का तात्यांचा पण गेम मी बघायचो. की ज्यावेळेस कोलाड हायस्कूलमध्ये काजूची झाडं होती, त्या झाडाखाली आम्ही त्यावेळेस बघत होतो. आम्ही त्यावेळेस हाफ पॅन्टवर तात्या बित्या हे सगळे प्रॅक्टिस करायचे. नंतर म्हणजे इम्प्रूव्हमेंट होऊन करत त्यावेळेस मी अंडरम जास्त खेळायचो. हा अंडरमचा हा. गेम आमचा जास्त असायचा. जास्त मी कारण अंडरम जय भवानी, खेळायचो. चिंचवली हा हा. त्यावेळेचा टॉप संघ अजून हा. पण आहे. हा. पण त्या वेळेपासून अजूनपर्यंत टॉपलाच आहे बॉक्स नाही, क्रिकेट. बॉक्सला चिंचवलीचा संघ चांगला आणि झाला. आमचे म्हणजे प्रदीप सावंत आणि जय भवानी चिंचवली, ही फायनलच व्हायची. ज्याप्रमाणे आता हेटवणे आणि चिंचवली अशी बॉक्सला मॅच होती, तीच मॅच प्रदीप सावंत आणि जय भवानी आणि चिंचवली अंडरम पण आम्ही बराच खेळलो. अलिबाग असू द्या, तुमचा महाड, पोलादपूर सगळीकडे आहे. मी स्वतः यांच्यातनं गेलेलो आहे. हा अंडरमला पण मी एकत्र अंडरमला खेळलो. चिंचवली मधनाच खेळायचो. आणि अंडर- सर बोलायचे की बाहेर असेल तर तू खेळ, लोकलला तू नाही, प्रवेश बॉक्स क्रिकेटची खूप आवड मला. म्हणजे इव्हन सर्व्हिसला लागल्यानंतर सुद्धा मी त्या ठिकाणाहून बॉक्स क्रिकेट खेळायला रात्री यायचो. एक बॉल पुन्हा 4 ना सकाळी तात्याने, जायचो. एक बॉल 4 असताना माझ्याच चुकीने तात्यांनी बाउंड्री मारलेली आहे. तेव्हा आम्ही फायनलला हारलेलो आणि इथं नाक्यावरती. बॉक्स क्रिकेट हा खूप आवडीचा. म्हणजे जेरीसच यायचे समोरचे जे टीमवाले असायचे ते जय भवानी चिंचवली म्हटल्यानंतर त्यांना बाउंड्री जाईल, म्हणजे समोर एक भिंत, एक महेश येरुणकर म्हणून आमचा एक फिल्डर होता, महेश येरुणकर. त्याच्यानंतर सुधीर भोसले, प्रसाद येरुणकर असे हे नंतर घडत गेले. पण आम्ही त्यावेळेला महेश येरुणकर, रुपया बनकर, रुपेश भोनकर आणि मी, म्हणजे मी स्टेटला राहायचो तर हे दोघे जण 2 बाजूला असायचे. त्यामुळे बॉक्सला बाउंड्री अशी हे म्हणजे सचिन तर खूप जेरीस यायचा त्यावेळेला. एवढा हा मला म्हणजे एवढा चिडायचा. नाही, मारायचं असेल ना तर फक्त ते एक स्टंप, एक बॉलर आणि म्हणजे- त्याच्या मध्ये जर गेली तरच बाउंड्री, नाही तर काय ह्यांच्याकडून तिथून, क्वचित चुकून जर गेली तर
त्यामुळे एक वेळी तर मी तर ह्यांना सिंगल डबलनीच हरवलेला, तेव्हा येरुंकर सरांनी स्वतः टाळ्या मारल्या की सचिन सिंगल डबल खेळायला लागलाय म्हणून. नाही, बॉक्स क्रिकेट म्हटलं की शेवटचा पर्याय राहिला आपला. हा, नाही, शेवटचा. बॉक्स नाही, क्रिकेट आपल्या नाक्यावरती झालेली टुर्नामेंट त्यावेळेस. बॉक्स क्रिकेट खूप चांगलं व्हायचं कोलाडमध्ये. नंतर 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 असोसिएशन झालं आणि आता ते असोसिएशन प्रमाणेच चालू आहे. बॉक्स क्रिकेटलाच जास्त त्यावेळेला आम्ही ओरम खेळलो ना, म्हणजे त्यावेळेला आम्हाला वाटायचं नाही की आम्ही थकून आलोय. आम्ही ओरम खेळलो की नाईटला लगेच बॉक्स क्रिकेट खेळायला. ओरमला पण आम्ही ह्या हो. ठिकाणी खेळलो ना, की परत सुतारवाड्या म्हणजे कोलाडला आज खेळलो ना आम्ही, तर लगेच त्याच दिवशी आमची चौथी मॅच असेल किंवा दुसरी मॅच असेल, ह्या ठिकाणी चौथी मॅच असेल तर तिथे दुसरी मॅच खेळायला जायचो. म्हणजे आम्हाला त्यावेळेला खाण्यापिण्याचा काही नव्हता, जे जेवण हो, वगैरे बरोबर. त्यावेळी म्हणजे वडापाव आम्ही खायचं. त्यावेळेला तर पार्ले बिस्किट आपले असायचे ते त्या म्हणजे सुतारवाडी किंवा ढोकळेवाडी या ठिकाणी जायचो. कधी कधी आम्ही त्यावेळेला घरी जाऊन चहामध्ये भाकरी पण किंवा मागून खायचो. पाण्यामध्ये बुडून खायचो आणि अक्षरशः गावात लोक पण लगेच द्यायचे. समजा गावात मागून खायचं त्यावेळेला. आता सोपं झालंय ते, हो, संघ मालकाकडून लगेच सगळं भेटून आहे तर सगळं आता सगळं आहे. सर्व. जायच्या आधीच अकाउंटला पैसे येतात, त्यावेळेस असं काय नसतं. बरोबर. मग विजय पाब्रेकर आणि रवी तेंडुलकर यांच्यामध्ये चुरस असायची ती. हा, त्यावेळेस अक्षरशः. मला अजून चांगलं आठवतंय की ज्यावेळेस तटकरे कॉम्प्लेक्स नव्हतं त्यावेळेस तिथे मॅचेस होत्या, तेव्हा रवी तेंडुलकरने 84 रन मारलेल्या. 6 ओव्हरची मॅच होती त्यावेळेस. सोनासिद्ध धाटाव आणि अमरज्योत कोलाड. त्यावेळेस ती मॅच निशिकांत पाटीलने 96 रन एकट्यानेच मारलेल्या त्यावेळेस. तुम्हाला एक हे सांगतो, योगेश पेनकरची माझी कधी ओळख झाली ते पण सांगतो तुम्हाला. मी त्यावेळेस बाहेर खेळायचो की आणि योगेश त्यावेळेस फक्त महाड मध्येच फक्त खेळायचा, फक्त अंडरम वगैरे आणि ओव्हरम खेळायचा. योगेश त्यावेळेस चांगला करायचा बॅटिंग. त्यावेळेस आमची सुपर 11 फायटर कॉलनीची टीम होती, आपल्या मानगाव कोर्टाजवळ मॅच होती. आमच्यात पण आम्ही पण कसे संदीप बटारे, गैनीनाथ यांना घेऊन गेलेलो बॉलर पाहिजेत म्हणून, आणि ते मानगाव आणि महाड मिक्स होते. त्यावेळेस आम्हाला पण त्यांनी 5 ओव्हरला 84 रन मारलेल्या. तेव्हा घाऱ्याच काहीतरी 53 रन काहीतरी एकट्याने घाऱ्याने मारलेल्या. तेव्हा घाऱ्याची आणि माझी काही ओळख नव्हते. घाऱ्या किपर होता, त्यांचे 2 बॉलर आलेत, मानगावचा बाबू म्हणून एक आणि मंदार महाडचा. त्यांना दोघांना मी 2 ओव्हरला 43 मारल्या. तेव्हा घाऱ्या बोलायला लागला, दादा सावकाश मार. तेव्हा घाऱ्याची माझी ओळख झाली. तेव्हा ती मॅच आम्ही हारलो. नंतर मी नॉनस्ट्राईकला गेल्यावर गग्गाने मेडनवर टाकली ती मॅच, आम्ही तेव्हा हारलो. पण तेव्हा आमची ओळख झाल्याच्या नंतर आम्ही महाड 11 चालू केली की दादा तू आमच्यातनं खेळशील काय म्हणून. तेव्हा खेळल्याच्या नंतर मग घाऱ्या माझ्यासोबत, मी त्यांच्यासोबत जायला लागलो. मग मी जास्त अलिबाग सोडून मग मी महाड 11मधनं खेळायला लागलो. मग कालांतराने महाडमध्ये पण अलिबागमध्ये जाऊन पण आम्ही फायनल मारल्या. घाऱ्या बिऱ्या आम्ही सगळे सोबत असायचो. नंतर कालांतरानंतर आपली कोलाडची सगळी मुलं बोलायला लागली, तू एवढ्या बाहेर कशाला जातोस, आपली सगळे पोरं घेऊन आपण बाहेर खेळू. त्यावेळेस मग आम्हाला स्पॉन्सर नव्हता ना यांना कोण त्यावेळेस. तेव्हा पैसे किती काढणार कोण, सगळी शाळेतली मुलं होती. मग आम्हाला एकच आधार होता, त्यावेळेस तात्या जॉबला होते. मग तात्याने बोललो, तात्या तुम्ही एंट्री कराल काय. मग तात्याने कुठलाही एक म्हणजे हे बाळगलं नाही, तुम्ही बिंदास टाका कुठलीही टीम. तेव्हा एंट्री बी 3000 बक्षीस असायचं त्यावेळेस. तात्यांनी सगळ्या एंट्र्या तात्या आमच्या भरायच्या. आम्ही सगळ्या टुर्नामेंट ह्या वैष्णवी कोलाडच्या नावाने खेळायचो. तर कधी कधी असं व्हायचं ना, पालीमध्ये आम्ही सगळ्या फायनल मारल्या 2 वर्ष, तर आमची वैष्णवी कोलाडची टीम गेली तर कुठली टीम एंट्रीच करायची नाही. नको सचिन अमृतकर आहे समोर सचिन आहे म्हटल्यानंतर हा, कोण सहसा त्याच्यामुळे ते कुठलीच टीम कोण आम्हाला टाकायची नाही. अक्षरशः आम्हाला ते कमिटीवाले काय बोलायचे की तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या डायरेक्ट फायनलला या. हा असंच या अगोदरच वर्षी आम्हाला सांगायचे. झालं. आणि त्याच्यामुळे आम्ही एका दिवशी 3 फायनल मारायचो. आम्ही पण जाताना इथून काय त्यावेळेस आमच्या कोलाडमधनं पण प्रशांत लोखंडे, भुऱ्या, हे अशी सगळी मुलं, मुरलीबाई, हे सगळेजण सगळं मॅनेज करणार. मुरली आणि मनसूर पठाण हे सगळे टीम मॅनेज करणार. फक्त मी त्यांना सांगायचो जर मोठी टुर्नामेंट असेल तर मी जाईन, एवढं मी त्यांना सांगायचो. पण मी त्यांच्यामुळे बाहेरचं क्रिकेट सगळं बंद केलं आणि एकमेव फक्त कोलाडसाठी मी खेळलो. नाही तर मी अजूनही सुद्धा तुम्हाला सांगतोय 40+ खेळत असतो. त्याच्यामुळे मी बाहेर जाणं बंद केलं. त्याच्यामुळे आपलं त्यांच्या 2-3 वर्षापूर्वी वरती म्हणजे रबर बॉलच्या हा. ठेवल्या होत्या संदीप मुंडेने. त्यावेळेला म्हणजे मी हा. समोर बॉलिंग टाकत होतो याला, म्हणजे 3 ते 4 बॉल हे गेले, मेडन गेले. पण नंतर शेवटी बॅट्समन तो बॅट्समनच समोरचा, किती आपण हे केलं तरी. कारण घुसून खेळणं हे सचिन कडूनच, हा, 3 स्टंप दाखवून खेळणं हे सचिनने सुरू केलं असं मला वाटतं त्यावेळेला.
कारण समोर ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळणं मला नंतर ते दोन्ही बॉल त्याने नंतरचे शेवटचे षटकार मारले माझ्या बॉलिंगला. कारण मी पण प्रॅक्टिस न करता होतो त्यावेळेला. पण सचिनचा गेम हा अजूनही सुरू आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे खेळत असतो तो. तर आतापर्यंत आम्ही पाहतोय म्हणजे योगेश पेनकर तुम्हाला जॉईन झाल्यापासून आणि योगेश पेनकर यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण आम्ही ऐकलंय की आतापर्यंतचा जो प्रवास आहे म्हणजे योगेश पेनकर हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं झालंय. 2025चा आत्ताच रिसेंटली बेस्ट कॅप्टन आणि बेस्ट कीपर पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा अवॉर्ड त्यांना आत्ताच मिळाला. पण अजून पण त्यांचं एकच म्हणणं आहे की टेनिस क्रिकेटमध्ये घुसून खेळणं हे मला सचिन दादांनी सांगितलं. म्हणजे घुसून खेळणं म्हणजे हा नक्की लॉजिक काय? काय होतं मॅच आहे, ज्यावेळेस आमची राहुल इलेव्हनच्या अगेन्स्ट मॅच चालू होती त्यावेळेस त्यांच्याकडे चांगले टॉपचे सगळे स्पिनर असायचे. आपल्याकडे रायगड जिल्ह्यात संपूर्ण पेस बॉलर असायचे. तर त्यांचा एक बॉलर असा होता महेश माकवाना म्हणून. तो असा बॉल टाकायचा की दोन एकाच ॲक्शनमधनं 6च्या 6 प्रकारचे बॉल तो एकाच वेळी टाकायचा. पण त्याच्याकडे एवढा मोठा कट होता की आपल्यासारखा जर फास्टरला खेळणाऱ्या माणसाला कधीच तो बॉल बॅटला लागून द्यायचा नाही. तर मी त्याला काय बोललो, घाऱ्या, की मला तो स्वतः बोलायचा की दादा कसं काय आतमध्ये जायचा, तू इकडे जाऊन कसं काय मारतोस. मी एक काम करायचं, ज्यावेळेस बॉलर धावत येतो त्यावेळेस तू ऑफस्टम्प सोडून जर गेलास तरच तो, नाहीतर तो त्याचा बॉल आपल्या अंगाला लागणार पण नाही, तो बॉल सुकवेल. असं म्हणजे टेनिसच्या आपल्या क्रिकेटच्या भाषेत मी डायरेक्ट बोलतो. नाही तर बॉल फक्त आपलं वल्लवरे नकवा करत बसू आपण. त्यावेळेस मग घाऱ्याला मी सांगायचो, घाऱ्या की 2 पावलं फक्त स्टम्पच्या गार्ड घेऊन फक्त पुढे यायचं, की थोडा असा खेळ तसा खेळ. आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे त्याचा मित्र गणेशगिरी गग्गा म्हणून बोलतो आम्ही त्याला, तो आणि त्यांच्याशीच माझी फक्त जास्त मैत्री. तर गग्गा आणि तो असल्यामुळे मी जास्त इंटरेस्ट महाडमध्ये घ्यायचो, कारण का तेच फक्त टीम चालवायचे. तर मग तो कालांतराने तो झाल्याच्या नंतर मग आता बोलतोय हा जामच कट आहे ह्याचा. बोलतोय कट असू दे, बोललो फक्त 2 पावलं फक्त पुढे ये ऑफस्टमच्या, बरोबर बॉल तुझ्या रेंजमध्ये भेटेल. मग तिथपासून तो मग हळूहळू आणि ॲक्च्युली मेन म्हणजे तो अंडरम खेळायचा चांगला. घाऱ्या 1 नंबर अंडरम त्यावेळेस खेळायचा. आणि जो अंडरम खेळतो त्याचे पायाचे मुवमेंट ॲटोमॅटिक होते. मी पण स्वतः अंडरम खेळायचो, तात्यांना पण स्वतः अंडरम खेळायचे. जो मुलगा अंडरम खेळेल त्याची पायाची मुवमेंट इम्प्रूव्हमेंट करायची काहीच गरज नाही लागत. तो ॲटोमॅटिक त्याच्या ह्याच्याने तो खेळणार. नाहीतर तुम्ही बोलाल की मी टेनिस खेळून डायरेक्ट जाईन, तर नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला ते सराव करावा लागेल, बऱ्याच काय गोष्टी त्याच्यात येतात. त्याच्यामुळे तो नंतर मग घाऱ्याने त्याच्यामध्ये पण तो प्रॅक्टिस करून 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 मग नंतर तो याच्यावर आला. आणि आज पण मला इतका बरा वाटतो की घाऱ्याला ज्या वेळेस आम्ही महाडमधनं खेळायचो त्यावेळेस मी भाऊबीजला गेलेलो खेडला. त्यावेळेस खेडला गेल्याच्या नंतर मी 11:30 वाजता घाऱ्याच्या इथे महाडला आलो. नाही, 10 वाजता मी महाडच्या. घाऱ्यांनी पण भाऊबीज केली. घाऱ्याला बोललो आपल्याला खेळायला जायचं अलिबागला. कोलगाव म्हणून गाव आहे. राजू मामा, आमचा मामा बोलतो आम्ही त्याला, पण ॲक्च्युली त्याला नाव आहे राजू म्हात्रे. तो पण 1 नंबर म्हणजे अलिबाग तालुक्यातला लिजंड खेळाडू आहे तो पण. महेंद्र म्हात्रेचा तो गुरु बोललात तरी चालेल, कारण का महेंद्र म्हात्रेला पहिल्यांदा मेंदळेला त्यांनीच आणलेला. तर आम्ही त्याच्या गावी गेलो. रात्री घाऱ्याची FZ होती त्यावेळेस. ती FZ घेऊन आम्ही रात्री 2:20 जवळ 2:30 वाजता आम्ही तिकडे कोलगावला पोचलो. मध्ये रस्ता चुकलो आम्ही त्यावेळेस, आम्हाला रस्ताच मिळत नव्हता. तर 2:30 वाजता पोचलो. 2:30 वाजता पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही फायनल मारली. घाऱ्याने तिथं परफॉर्मन्स पण चांगला दिला. सूरज पाटीलला त्याने त्यावेळेस रिव्हर्स मारला. मग तिथपासून मग घाऱ्याला आम्ही कंटिन्यू आम्ही रायगडमध्ये बोलवायला लागलो. ज्यावेळेस आमचा महाड इलेव्हनची टीम टाकलेली पालीमध्ये, राष्ट्रवादीचे चषक होतं ते, राष्ट्रवादी चषक व्हायचं तिथं. त्यावेळेला. हां, तिथे. त्यावेळेस आमची मॅच सेमीफायनल लागली डिंगडॉंग बरोबर लागली. त्यानंतर घाऱ्याने 1 नंबर बॅटिंग केलेली. संदेश पाटील, अफजल म्हणून त्यांचा आता जो कोच आहे, त्याला लागोपाठ 5 बाउंड्री त्यांनी घाऱ्याने मारलेली. त्यावेळेस घाऱ्याने मारल्याच्या नंतर आम्ही ती मॅच 6 बॉल 9 वरती आल्याच्या नंतर भारत ढाकवळनी पहिल्याच बॉलला 6 मारलेला. आणि सांगलीचा अतुल म्हणून बॉलर होता, अतुल डोंबाळे म्हणून, त्या बॉलरला शेवटचे 5 बॉलला 3 असताना त्या रन काय आम्हाला झाले नाही. काही चुकीमुळे आम्ही पण हारलो, अंपायरच्या चुकीमुळे पण हारलो असेल. तेव्हा वाद पण बरेच झाले. त्यावेळेस घाऱ्याची ओळख म्हणजे डिंगडॉंगवाले घाऱ्याला दचकून राहायला लागले, की जेव्हा पण मॅच असेल महाडची तर फक्त घाऱ्या त्यांना इम्पॉर्टंट वाटायचं त्यावेळेस.
मग नंतर कालांतरानंतर अशा टुर्नामेंट चालू झाल्या रायगडमधनं, त्याला पण ऑफर यायला लागल्या, की ऑफर आल्याच्या नंतर घाऱ्या मला एकच बोलला की दादा मी कुठून खेळू, कळंबोळीमधनं रॉयलमधनं खेळू की डिंगडॉंग. तर मी त्याला एकच सल्ला दिला त्यावेळेस की रॉयल कळंबोळी हा फक्त रायगडपुरता मर्यादित राहील, डिंगडॉंग हा तुला आउट ऑफ खेळायला मिळेल. त्यामुळे तो माझा एक सल्ला त्याने ऐकला आणि त्या सल्ल्याचं त्याने आज सोनं केलंय अजून आणि त्याच्यामुळे मी आज खूप समाधानी आहे. अजूनही तो म्हणजे एक ॲज अ क्रिकेटर कॅप्टन बेस्ट, आता तर त्याला बेस्ट कॅप्टन म्हणून आणि बेस्ट किपर म्हणून त्याला प्राईज मिळालं ह्या वर्षाचं 2025चं. त्यामुळं योगेश पेंडकर हा जोपर्यंत म्हणजे 40 काय 45 वयापर्यंत खेळत राहील असं तरी माझं मत आहे. हो, 100%. आणि उत्तमरित्या अजूनही आणि तो captaincy फिटनेस तसा करतो. राखून आहे. आता कसा त्याला कसा त्यावेळेस तो ज्यावेळेस आम्ही खेळायचो त्यावेळेस पैसा पण नव्हता. आता कसा संपूर्ण पैसा आहे. संपूर्ण तुम्हाला तुमचा स्टेटस जगण्यासाठी पण संपूर्ण सगळ्या गोष्टी आता परिपक्व झालेल्या आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे तो पण आता जरा मेंटली फिटनेसनी सध्या लक्ष देतोय. नाहीतर मग मी पण एवढा आनंदी आहे की तो पुढे गेल्यामुळे मला पण बरं वाटतं कोण ना कोण. त्याच्यामुळे त्याची मॅच असेल तरी मी रात्री 1:30 वाजता असलं तरी मी घरी बघत बसतो. म्हणजे आणि- घाऱ्या केलं तर आणि आपल्याला- हा, त्याचाच- मला वाटतं हा. आणि त्याचाच गेम बघून आपले ग्रामीण खेळाडू सुद्धा चांगले होत आहेत. म्हणजे आता महाडमध्ये तरी चांगले त्यांनी खेळाडू हा, भरपूर घडवले आहेत. आता महाडमध्ये निखिल भरपूर. पारवे आहे, नंतर आता तो थोड्या त्याचं आपला पण तसंच झालंय की गाव टू गावला त्यांना पण एंट्री भेटणं थोडं कठीण कठीण झालं बरोबर सूरज आहे. करकरे आहे, निखिल हाच पारवे विषय होतो आहे. ना हे चांगले प्लेअर घडवले त्यांनी. की ज्या वेळेस आपण हा तो पण तो चांगले खेळतात ज्यावेळेस तो इथे अवेलेबल असेल ना तो पण त्यांना त्यावेळेस वेळ देतो. असं पण म्हणायला नको की तो असून काय जात नाही म्हणून. मध्ये जात नाही असं काही नाही. हा. तो त्या वेळेला त्या टीम मधून खेळतो असतो. आणि त्याचे आणि माझे घरातले संबंध एकदम जसे बाळा महाबळे आणि माझे जे संबंध आहेत ते तुम्हाला तर माहितीच आहेत. तर बाळाशेठ आणि माझे संबंध जसे आहेत तसे घाऱ्याचे आणि माझे घरातले संबंध आहेत. माझे आई वडील सगळे त्याचे आई वडील माझे घरी येऊन जाऊन राहतात. त्यावेळेस नाईटला यायचा ना घाऱ्या जायचा असेल तरी तो माझ्या घरीच वस्तीला राहणार. मग तिथून मग आम्ही पुढे जाणार. असा आमचा प्रवास असायचा आणि त्यावेळेस कधी कधी आम्ही एसटीने पण गेलेलो आहे. मग दादा आतापर्यंतचं म्हणजे क्रिकेटच्या आनंदमय गोष्टी सगळ्या झाल्या, पण क्रिकेटमध्ये असा एखादा बॅड पॅच येतो, बॅड पॅच कधी असा आला होता का? नाही मला बॅड पॅच हा विषय माझ्या कधी जवळ म्हणजे 30 वर्ष मी क्रिकेट खेळलो कधी माझ्या लाईफमध्ये आला नाही. जशी आता नवीन नवीन म्हणजे जसे मागणी आहे विश्वजित ठाकूर असेल कारण ह्यांना जशी मागणी आहे त्यावेळेस मला पण प्रत्येक जण घरी येऊन बोलायचे बाबा चल बाबा खेळायला इकडे चल तिकडे चल. प्रत्येक गावातील लोक मला त्यावेळेस खेळायला बोलायचे. पण हा बॅड पॅच हा माझ्या 30 वर्षाच्या ह्याच्यात कालावधीत कधीच झालेला नाही. त्यावेळेस लोक सुद्धा आम्हाला आमची टुर्नामेंट असेल ना तेव्हा सायकलने किंवा पायी चालत घाटावरनं वाशीला जायची. त्यावेळेस असा काळ पण होता आमचा त्यावेळेस. बरोबर, म्हणजे प्रत्येकाची वेळ असते हा. पण तुमचा डायरेक्ट काळच होता काळ. पूर्ण आणि तो हा काळ त्यावेळेस युट्यूब वगैरे लाईव्ह जर असतात तर एवढ्या माझ्याकडे क्लिप असत्या ना तर तुम्हाला सांगेल तेवढ्या माझ्या गोष्टी कमी एखादा पडतील. पिक्चरही झाला असता, हा, कारण की पिक्चर झाला. म्हणजे एवढ्या सगळ्या स्टोरी ऐकून त्या- आम्हालाही खूप आनंद आता होतो. आता तर तुम्हाला ओरिजिनल बॉलिंग दिसते. त्यावेळेस फेकी बॉलिंग होते. त्या फेकी बॉलिंगला सुद्धा मी 3 ओव्हरला 95 मारलेले आहेत. 3 ओव्हरला 97 लागोपाठ 2 मॅचला मारलेले आहेत. भरपूर अशा केसेस आहेत. पण आतापर्यंत आम्हाला तुमच्या क्रिकेटच्या घडामोडी समजल्या, पण किशोर मालुसरे म्हणजे सगळ्यांचे लाडके तात्या हे नाव क्रिकेटच्या खेळामध्ये थोडं कमी आहे, पण क्रिकेटचा ॲज अ संघ मालक म्हणून खूप सारा जास्त नाव साता समुद्र पार आहे. पण मग या संघ मालकाची ओढ कधीपासून लागली? कारण की सचिन दादांनी जसं सांगितलं की 11वी-12वीच्या त्या पिरियडमध्ये फक्त तात्याच जॉबला होते, तुम्ही आधार दिला टीमला, पण तो वारसा आजपर्यंत चालू आहे. याची आवड कुठून लागली? आता तुम्ही म्हणालात क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली आणि तात्या ह्यानं कसं परिचित झालं. आता तात्या म्हणजे मला जेव्हा जॉब लागला 2000 ते 2001 मध्ये मला जॉब लागला आणि तेव्हापासूनच म्हणजे माझं क्रिकेटचा एंड झाला. आता जॉब लागला म्हटल्यानंतर मला काही पुढे क्रिकेट खेळता येईल एंड म्हणजे ओव्हरऑल क्रिकेटचा एंड झाला, पण बॉक्स क्रिकेट हा अजूनपर्यंत मी खेळत आहे अजूनही. आणि त्यावेळेला जेव्हा जॉबला लागलो मी आणि तो तलाठी ह्या पदावर जॉबला लागलो आणि तलाठी ह्याच नावाला तात्या म्हणून पण संबोधलं जातं आणि तोच तात्या नाव अजूनही परिचित आहे सगळ्या टेनिसमध्ये. आणि अजून मी आता मंडळ अधिकारी झालोय तरी सुद्धा अजूनही मला लोक तात्या म्हणजे बोलतात. क्रिकेटमध्ये सुद्धा तात्या म्हणूनच संबोधतात. आता नाव बदलायला लागेल आपल्याला, अण्णा म्हणून ठेवायला लागेल. नाही तात्या Circle म्हणूनच अण्णा. चालेल. तात्या म्हणूनच चांगला आहे सगळ्यांच्या परिचयाचा. आणि तेव्हा जेव्हा मी सुरुवात केली संघ ॲज अ संघ मालक म्हणून आणि संघ मालक सुरू करताना माझ्या ज्या वेळेला 2003 मध्ये लग्न ठरलं त्यावेळेला मी माझ्या बायकोला सुद्धा सांगितलं
की पहिलं प्रेम हे माझं क्रिकेटवर असेल आणि तुझं हे 2 नंबरला असेल, तुझं नाव नंतर असेल आणि पहिलं जो प्रेम असेल तो माझा क्रिकेटवर असेल. त्यावेळेला तयार झाली आणि अजूनही ती मला साथ देत आहे. माझी म्हणजे जी सहचारिणी आहे ती अजूनही या क्रिकेटसाठी मला साथ देते. थोडाफार अधूनमधून होतं क्रिकेटवरती, कारण आपण क्रिकेटवर खर्च करत असतो पण तो येत नाही ना, परत वापस येत नाही ना तोच पैसा. पण आपण ॲज अ एक खेळ म्हणून आणि क्रिकेटच्या मुलांना त्यामध्ये म्हणजे खेळाडूंना संधी मिळावी म्हणून आपण ते एक आवड म्हणून म्हणजे क्रिकेटची मला खूप लहानपणापासून आवड आहे. त्यामुळे माझ्या घरामध्ये ट्रॉफ्या याव्यात ह्या उद्देशाने आणि माझ्या म्हणजे नंतर 2003-4 3 मध्ये जेव्हा 1, 2, 3 3 मध्ये लग्न झालं माझं आणि नंतर मुलीचा जन्म झाला. वैष्णवी तिचं नाव आहे. आणि तेव्हापासून मग मी त्या वैष्णवी 11 कोलाट, त्यापूर्वी मी कोलाट म्हणून नाव फक्त कोलाट नुसतं या नावाने नुसता कोलाट म्हणून नावच असायचं. कोलाट ह्या नावानेच टीम टाकत होतो. आणि ती सुरुवात जी झाली ती आमचे एक ग्रामीण क्रिकेटर जे होते मुरलीबाईत यांना मी एकत्र बोलवलं. मुरलीबाईत, मनसूर पठाण यांना एकत्र बोलवून प्रदीप बाईत होता आपला हा. महादेववाडीचा, सचिन होता, हे जे जे मेन खेळाडू होते त्यांना एकत्र करून मी बोललो की मी आपल्या म्हणजे कोलाट विभागाची प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ओपन मॅचेस असतील त्या ठिकाणी टीम टाकेन आणि तिथून माझे ग्रामीण आपल्या कोलाट विभागातील खेळाडू घेऊन संघमालक म्हणून सुरुवात झालेली आहे तिथे. आणि त्यानंतर दुसरी टुर्नामेंट असते ती आपली इथे पालीमध्ये राष्ट्रवादी चषक बरोबर. असायचा आणि तिथे जास्त करून तिथे प्लेयर म्हणजे मी जास्त करून खोपोलीची मुलं खेळवायचो इकोची आणि side खोपोलीचा म्हणजे इको आपण म्हणतो आता इकू, संजय सोलंकी, बंटी पेंढारी, मॉन्टी, संजय मॉन्टी, सोलंकी, बंटी पेंढारी बाळा म्हणून आणि ह्या बोलावं. मुलांना घेऊन मला आता त्याच ठिकाणी की निलेश परदेशीने दुसऱ्या समोरच्या टीममध्ये प्लेयर आणले होते आणि त्याच ठिकाणी तिथे ओळख झाली निलेश परदेशी आणि तिथून मग निलेश परदेशी आणि माझी जी हे जमली सांगड जमली ते तिथून पूर्ण कुठेही खेळायला गेलो तरी निलेश परदेशी, संजय सोलंकी यांच्याशिवाय मी कुठलीही मुलं खेळवली नाहीत आणि त्या राष्ट्रवादी चषकपासून तिथून चांगल्या ह्याला सुरुवात झाली. त्या ठिकाणी समोर योगेश पेनकर समोर खेळायचा हा. आणि त्यांच्या विरुद्ध आमची टीम असायची वैष्णवी 11. त्यानंतर खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट झाल्या. सुप्रीमो सारखी टुर्नामेंट म्हणजे निलेश परदेशीमुळे मला त्या ठिकाणी एंट्री मिळायला लागली. निलेश परदेशी त्यावेळेला आपल्या रॉयलवाले खेळाडू सगळे रॉयल कलंबोलीचे आणि हरिओम जे कुठले तरी बाबू होते ना, कायावर हा ते सगळे प्लेयर आपले रायगडचे प्लेयर हा निलेश परदेशी घेऊन यायचा त्यावेळेला आणि त्यावेळेला ते रायगडचे प्लेयर आपल्या टीममधून खेळायला लागले तेव्हापासून. आणि संजय सोलंकी हा एकच माणूस त्यावेळेला फॉर्ममध्ये होता रायगडमधला, एक चांगला म्हणजे शांत खेळाडू आणि अगदी फास्ट क्रिकेट जो खेळायला पाहिजे तो क्रिकेट त्यावेळेला इको खेळत होता आणि इको हा दरवर्षी त्यावेळेला माझ्या टीममधून खेळायला लागला आणि इको खोपोलीची मुलं नरेश ठोंबरे म्हणा किंवा बंटी पेंढारी यांच्यासारखी मुलं खेळायला लागला. इको बरोबर एक मॉन्टी म्हणून प्लेयर लेफ्टी बॉलर, नाव आठवत batsman. नाही, लेफ्टी मॉन्टीच बोलायची त्याला. पण दोघांची एवढी गट्टी जमायची म्हणजे दोघे आउटच व्हायचे नाही समोरच्या टीमला, एवढा चांगला गेम होता. पण मॉन्टीच्या नंतर मॉन्टीपासून इको बाजूला झाला, इको मॉन्टीच म्हणायचे त्यांना, इको बाजूला झाला आणि इकोचं सेपरेट मग खेळायला लागला. मॉन्टीचा खेळ तिथून बंद झाला असं वाटायला लागलं मला. जशी आपली कशी त्यानंतर- ग्रामीण टीम असते तशी हा. त्यांची तिथं प्युअर प्रॉपर खोपोलीची टीम बनवायची ते. आणि पण ते मुंबईच्या टीमला पण घाम पडायच्या टायमाला. म्हणजे जवळजवळ 15 वर्षांहून अधिक संघ मालकाचा हो. सुद्धा प्रवास आबिद आहे. आणि आबिद त्यानंतर मग आम्ही काही वेळेला प्लेयर मिळायचे पण नाहीत म्हणजे दुसरीकडे खेळायला गेल्यामुळे. आणि त्यावेळेला मग मी ह्यांना संदीप बटारे आपला आहे, संदीप बटारे, मुरलीबाई मुरलीबाई. ह्यांना घेऊन मग त्यांच्याकडून किंवा मनसूर पठाण म्हणा, मनसूर पठाण, मुरलीबाई ह्यांनी मग एकत्र टीम करायचे. कुठले महाडचे आपले 2 प्लेयर चांगले खेळणारे, मुरुडचे 2 प्लेयर आणि श्रीवर्धनचे मिरान म्हणून एक हा, चांगला प्लेयर त्यावेळेला त्यावेळेस उदयास आला होता मिरान आणि तो सतत 2-3 वर्ष खेळला. त्यामुळे मनसूरने खूप त्यावेळेला मला साथ दिली. ह्या म्हणजे वैष्णवी 11 बांधण्यासाठी मनसूर पठाण हा एकमेव त्यावेळेचा नाव आहे आणि तेव्हापासून अजूनपर्यंत सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत तो सोबत आहे. आणि त्यानंतर मला अनेक आमचे साडू मिळाले, बाळा महाबळे यांच्या सहकार्याने पुढे प्लेयर म्हणजे मागणी करायला लागलो. आता प्लेयर मागणी म्हणजे म्हटल्यानंतर पुढे फायनान्सचा हे येतोच.
आता तो माझ्या सर्व्हिसमधूनच मी करतो. म्हणजे कोणाला वाटत असेल की तात्यांकडे इथून एवढा पैसा कुठून आला, पण नाही, माझ्या ह्या एक आवड असल्यामुळे या पगाराच्या किंवा पेमेंटच्या ह्याच्यातूनच मी हा खर्च करत असतो. आणि मी पहिल्यापासून ह्या म्हणजे संघ मालक म्हणून नाव असल्यामुळे जे प्लेयर मुंबईचे प्लेयर जे आहेत ते दुसऱ्याकडून जे मानधन घेत असतील ते माझ्याकडून तेवढं घेत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की तात्यांमुळे आपण या क्रिकेटमध्ये आलेलो आहोत. बरोबर. त्यामुळे ते आपल्याकडे त्याप्रमाणे मागणी करत नाही. ॲज अ फ्रीमध्ये सुद्धा खेळायला येऊ शकतात किंवा येतात. आता अंकुर सिंगला 1 वर्ष आणलं होतं पालीमध्ये निलेश परदेशीने. तेव्हापासून अंकुर सिंग हा तात्यांच्या टीममधूनच खेळत आलेला आहे.